तुमचं नाव काय? माझं नाव द्वारका. द्वारका. कुठून आहात आपण? आम्ही शेळू. शेलू. अच्छा. तर तुम्हाला प्रॉब्लेम काय काय होऊ राहिला? माझा पाय दुखते तर हां चालले की हां. पाय दुखते तर पुन्हा गुडघे सुजले तर गुडघे पण सुजले. सुजले पुढे हां. आणि गुडघ्याचे मला ऑपरेशन सांगितलं होतं कुठं दाखल होत तुम्ही? औरंगाबादला. औरंगाबादला. हां ऑपरेशन काय कोण दवाखान्यात दाखल होता? पानटचा आहे हाडाचा डॉक्टर आहे. अच्छा. मोठं हॉस्पिटल आहे. पण ओके. तिथं काय म्हणले मला की हा तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर तिथं म्हणले 5-7 लाख लागतील तुम्हाला. तर मी म्हणलं 7 लाख रुपये? हो लागतील. तर मी म्हणलं बाई नको आपल्याच्याने होत नाही आपली 7 लाख परिस्थिती रुपये घेऊन ते ऑपरेशन करून चालायची गॅरंटी देणार होते का? काहीच नाही गॅरंटीचं काय ते म्हणले नसतो तुम्ही चालता पण काय गॅरंटी झाल्याच्या नंतर आम्हाला विश्वास नाही बसत. तर किती वर्षापासून तुम्हाला हे प्रॉब्लेम मला आहे? हे त्रास मला 4-5 वर्ष झाले. तो बसायला उठायला तुम्हाला बसायला उठायला मी जेवण ह्याच्यावरच करते खुर्चीवर या टेबलावर नाही का. मी ही सुद्धा नाही करीत खाली बसतात म्हणजे खाली बसता येत नाही? जेवताच येत नाही. चालण्यामध्ये प्रॉब्लेम होतो? हा चालल्यावर मला त्रास होतो. किती चालू शकता तुम्ही? पण तशीच मी चालू शकते मी 2-3 किलोमीटर पण 2 किलोमीटर चालत नाही. म्हणजे 2 किलोमीटर चालायसाठी किती वेळ बसावं लागतात? बसाव नाही चालते तशी पण दुखते पाय खूप दुखतात मग. खूप दुखते पण तशीच चालते मी असं. त्याच्यानंतर पोट वगैरे व्यवस्थित साफ होतंय? पोट तर मला टॉयलेटचं एवढं काही नाही साफ होते पटकन. अच्छा. म्हणजे लघवी बार 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 येते? फास्ट जावं लागतं. आली तर थांबत नाही? थांबत नाही. हो. टॉयलेट पण आला तर थांबत नाही? नाही ना त्याला फास्ट जावं लागतं. लवकर जावं लागतं हा, म्हणजे? लवकर. याची लईच मला प्रॉब्लेम झाली लघवीचा तर ते हे आधी केव्हापासून बघा राहिलं तुम्हाला? माझं. हे लघवीच्याला तर मला खूप दिवस झाले 10-15 वर्ष झाली असतील. 15 वर्ष? हो पण काही 15 वर्षापासून नाही. तुम्ही त्रास सहन सहन करतात? करायले. कुठं दाखवावं डॉक्टर लोक मग सांगतात ऑपरेशन करा काही आपली परिस्थिती अशी मी जे क्लिअर सांगते नाही, होत खरं आहे. नाही आपल्याला. डॉक्टर दुसरं सांगते काही करा. ऑपरेशन सांगितलं होतं मला परभणीला एकदा गेली मी तर. पोटाचं? नाही हे लघवीचं म्हणजे टाका द्यावा हा. लागेल पिशवीला द्यायच्या लघवीच्या. टाका द्यावा लागेल? मधल्या आतल्या पिशवी. हा बरोबर. तर मी म्हणलं नको बाई एवढं काही दुसरंच पुन्हा झालं तर काय करायचं. सांगता येत नाही. टाका दिला नाही जर झाली तर पुन्हा नसली म्हणलं मला भीती वाटली. नाही ना नको म्हणून त्याला बरोबर. कोणाचं पण नाही हेच खरंय खरंय जे टाका खरंय ते द्यायचं. सांगितलं. टाके दिले ना आपल्याला त्या गॅरंटी टाका. आता दोरा असेल ना, दोरा राहतं का म्हणजे आतमध्ये? मधातल्या पिशवीला द्यायचं म्हणजे माहिती किती माहिती. हे. म्हणलं ते ऑपरेशनच झालं नाही. ऑपरेशन झालं मग ते. मी नको मला भीती घाबरली मी म्हणलं नको ते. आता तुम्हाला लघवीसाठी पण ऑपरेशन सांगितलं होतं. हो एक टाका देऊन. हो. आणि गुडघ्याचं पण ऑपरेशन सांगितलं होतं. 7 लाख रुपये लागून. हे म्हणले तुमचे सरच हे झाले घेतलं उखळ. म्हणजे वाट्या बदलावं लागेल हो म्हणे. हे सगळं सूज दाखवा बरं आहे का? सुज आहे ना गुडघ्यावर खूप गुडघ्यावर सुस्त हे बघा. अरे वा. आणि बघा हे असं हे खड्डा पडताय ना हा. तर हे म्हणले तुमचं एकीकडे एक गेले. काय हे जे काही ना, नाही काही नाही काही टेन्शन नका घेऊ. हे सगळं आता म्हणजे- तुम्ही इथं डॉक्टर सर्वांना सरांकडे आलात तर 100% तुम्ही इथून क्लिअर होणार आहे. कुठं जायची यायची गरज पडणार नाही. और औषध वगैरे घ्यायची गरज पडणार नाही. फक्त 6-7 महिने कोर्स करा तुम्ही 100% इथून क्लिअर होणार. बाहेरची एक गोळी खायची गरज पडणार नाही. ठीक आहे? खायची गोळी तर खातच नाही हो एवढंच. ताई तुमचं नाव काय सांगितलं? द्वारका. तुम्ही औषध घेतला आपला तो केव्हा घेतला बरं? रात्री? फक्त रात्री? रात्री एकच वेळेस? हो, एक वेळ. अरे बापरे. तो एक वेळेस औषध घेतलं तर असे माळी टाकून बसल्या होत्या? जेवायला कुठं बसतात? जेवायला खुर्चीवर बसते. खुर्चीवर बसत्या? मग माळी टाकून कसं का बसल्या? आज बसले माझे थोडी. किती वर्षानंतर? बसते घरी बी ना पण अशी दुखते तर हे बसते. किती वर्षानंतर बसल्या बरं? हा बसते नसली पण 3-4 वर्ष झाली. 4 वर्षापासून असे बसल्यात का तुम्ही? हा, याचं ठणक वगैरे होते खूप ठणक लागते बसली की. खूप त्रास होत होता ना? आभी नाही की नाही. अभी ठणक हो रही क्या आपको? नाही, नाही होत. म्हणजे काही त्रास होतं का आता? नाही आता बसली तर नाही होत. घरी बसल्यानं तर त्रास होऊ लागला. घरी बसले होते तर? आता औषध घेतलं ना तर होईना. औषध तर रात्रीच घेतलं ना तुम्ही? रात्री घेतला. अरे वा. हा. उभा आता उभा राहा. असं टेकून जेवायला तुम्ही खुर्चीवर बसून जेवण करतात. आज खाली बसल्यात तुम्ही 4 वर्षाच्या नंतर. बसा बेडवर बसा. नाही अशी बसते खाली मग मी त्रास तर होतो आता म्हणून तुम्ही बसते. त्रास होत होता त्रास होतो तर म्हणून तुम्ही बसते. एक वेळेस औषध घेतला फक्त. तर तुम्हाला आता किती बरं वाटते बरं? आता 50%? थोडं आज थोडं खरं सांगताय का मजाक करताय तुम्ही? मजाक नाही म्हणजे हास खाली बसताना नाही पाय ओढून असे होतेत ना दुखतेत ना तर आता दुखली नाही बसताना
फक्त एक वेळेस औषध घेतला तुम्ही म्हणताय मला 50% चांगला लागायला, तर तुम्ही मजाक तर नाही करत ना? नाही खोटं बोलताय का? नाही नाही नाही, खोटं नाही. हा? खोटं नाही. असं वाटतंय मला खोटं बोलताय तुम्ही. हा? 25% तर असं बघा, 25% असं. करा 25%. विश्वास ठेवा आपल्यावर, विश्वास पण- स्वतःच विश्वास ठेवा. स्वतःवर जे 25% आहे करा. म्हणजे तुम्ही एक रात्रीला औषध घेतला 25%. 50%, 25% तुम्हाला चांगलं लागते. बसायला पण कधी बसल्या नव्हत्या, 4 वर्षात नंतर आज बसले. त्रास होतोय बसायला. खूप त्रास होत होता, हा, मी बसते. तर तुम्ही खुर्चीवर बसून जेवण करत होते. हा, मग त्याच्याने त्रास होतो म्हणून खुर्चीवर बसते. खाली जास्त बसते. आज त्रास झाला का तुम्हाला? आज नाही. नाही झालं ना? तर तुमच्या जागी लोक परेशान आहे, त्यांना काय म्हणणार? सांगणार ना आम्हाला त्रास कमी झाला, तुम्ही पण जा असं तुम्हाला म्हणणार ना आम्ही, आमचा रिझल्ट दाखवणार ना आम्हाला काय हे मिळाला ते, हा? हे आम्ही सांगणार बाजूला याला, आमच्या नातेवाईकला सांगणार. ओके.